गाडेगव्हाण हादरलं, तरुणाचा विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, घातपाताचा संशय. गाडेगव्हाण तालुका जाफराबाद येथील 30 वर्षीय तरुण कैलास गुलाबगिरी याचा मृतदेह गावाशेजारील शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत 3 दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जालना येथे हलवण्यात आला आहे. दिनांक 20 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 2:30 सुमारास गुरे चारण्यात एका गुराख्याला शेताकडे जाताना दुर्गंधीचा वास आला. वासाचा शोध घेतल्यावर विहिरीजवळील आडोशाला कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडल्याचे त्याच्या लक्षात आले. गुराख्याने तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली आणि गावात एकच खळ उडाले. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, बीट अंमलदार राजू डोईफोडे आणि रमेश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल वाघ यांनी तपासणी करून मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले. नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केल्याने अधिक स्पष्ट अहवालासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जालना येथे पाठवण्यात आला आहे. कैलास गिरी 3 दिवसांपासून बेपत्ता होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि विहिरीजवळ आढळल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्याचा कोणाशी वाद होता का? कुणी मारलं का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड आणि बीट अंमलदार राजू डोईफोडे यांनी सांगितले की सध्या अपमृत्यू नोंद करण्यात आली आहे. जालना येथील शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अद्याप कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गावात शोककळा पसरली असून कैलासच्या मृत्यूमागील सत्य काय आहे याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. कैलास गिरी, वय वर्ष 30, राहणार गाडेगव्हाण, तालुका जाफराबाद. मृत्यू 20 जून 2026. विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सदरील मयताच्या नातेवाईकांनी सवय व्यक्त केल्या. जालना सामान्य रुग्णालयात त्या तज्ञांच्या सल्ल्याने अहवाल मिळताच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राठोड यांनी सांगितले. आमचे प्रतिनिधी जालना, महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी गजानन पाटील देठे. परवा संध्याकाळी 6 वाजता गेलेली. परवा संध्याकाळी 6 वाजता. आणि मग तुम्ही याच्या बाबतीत ती न्यूज कुठं दिली होती? आज गेली पोलीस स्टेशनला तक्रार आम्ही कधी? आज सकाळी. आणि मग ही घटना कधी माहिती झाली तुम्हाला? परवा संध्याकाळी ते गेले आणि नंतरून आलेच नाही. त्यांनी मोबाईल नेला नव्हता सोबत. तरी आम्ही काल दिवसभर त्यांना शोधलं. सगळ्या पाहुण्यारावळ्यात इकडं तिकडं फोन लावले. म्हटलं गेले असेल एखाद्या पाहुण्याची वेगळ्या ठिकाणी. तर मग कुठंच तपास नाही लागला त्यांचा. मग आज आम्ही शेवटी पोलीस स्टेशनला आलो आणि जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्याच्या 1-2 तासांनीच डायरेक्टली तिथं बॉडी सापडली. हो, मग असं गेले होते तर काही घरगुती वाद होता का काही नाही, असं? काहीच नाही. तशी होती तशीच गेले होते. म्हणजे याच्यावर तुम्हाला काही संशय पुढं हो, घरगुती वाद नसतं तर मग बाहेर बाहेर संशय आहे मला. त्याच्या अगोदर वादविवाद झालेला होता? आमचा वाद चालू होता. आमच्या जरा घराचा वाद चालू आहे. त्याची काही तक्रार दिली होती का तुमची? तक्रार दिली होती आम्ही पोलीस स्टेशनला. पोलीस लोकांनी काही ऍक्शन घेतली नाही त्यावेळेस. त्या तक्रारीला तुमच्या कुठलाही तुम्हाला प्रतिसाद भेटला नाही? काहीच प्रतिसाद भेटला नाही. आणि विशेष म्हणजे आमचं एकच गाव आहे, त्या घर आहे त्या गावामध्ये, तरी आमची कोणीच ऍक्शन नाही घेतली. ते लोक डायरेक्टली म्हणायचे तू कसं घर बांधतो आम्ही पाहतो, तू कसं घर बांधतो आम्ही पाहतो. त्यांनी शेवटी जे करायचं तेच केलं. मग याच्या तुम्हाला काही धमकी वगैरे आली होती का? डायरेक्टली स्पष्ट झालेलं आहे ना सर. आमच्याकडे व्हिडिओ बनवलेले, आम्ही ते काही बोललेले वगैरे, त्यांना धमकावलेल्याचे व्हिडिओ आहे ना आमच्याकडं. ते डायरेक्ट म्हणायचे तू कसं बांधतो घर आम्ही पाहतो. संपली गोष्ट. गरीबाला कधीच न्याय भेटत नाही सर. कधीच न्याय भेटत नाही गरीबाला. कधीच न्याय भेटत नाही गरीबाला. या डॉक्टर डॉक्टर पण PM इथे होते. पण आपल्याला काय असते अजून जास्त बारकावा जायचा आपल्याला. तर तिथे आहे ना टीम असते डॉक्टरांची. त्याचे फॉरेन्सिक टीम म्हणजे त्याचं MD एक शिक्षण झालेलं असतं. ते फक्त PM करण्यासाठी म्हणजे बारकावे आतले बारकावे. म्हणजे एखाद्या कधी कधी कसं असते लोक आधी मारून टाकतात नंतर विहिरीत टाकतात. मग ते कसं कळतंय बाबा ते विहिरीत पडला होता तर त्याला मारून फेकलं होतं.
ते त्याच्यात कळतं की आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो. तर मी यांना असं धरलं आणि सोडलं, करून काही दिसत नाही, पण आतून कट केल्यानंतर काय काय ते सगळं दिसते. किंवा एखादा माणूस आहे, आपण म्हणतो जळून मेला किंवा हे मेला, पण ते आधीच मारलं असल्यानंतर त्याला वरून पेट्रोल टाकून जळून टाकलं, मग त्याच्या आतमध्ये धूर जाते का? आधीच जर मारून टाकलं तर जात नाही. मग हे कुठं कळते? तिथं कळते. जर माणूस खरंच जुळून मेला असेल तर त्याच्या नाकात सगळे काजळी, ते धूळ सगळं खूप जातं. ह्या गोष्टी सगळ्या बारकावे करण्यासाठी ते असतात. एखाद्यानं मी असं धरलं याला किंवा गळफास दिला कोणी, तर इथलं हाड तुटते, वरून दिसतंय का आपल्याला? आतमध्ये दिसतं. आणि ते कसं तुटलं? दोरीने तुटलं, हातानं तुटलं, लाकडीने तुटलं, दगडाने तुटलं, हे सगळं बारकावे ते करतात. त्याच्यासाठी तिकडं रेफर आपण आपल्याला उद्या एखाद्या गोष्टीवर शंका दिवस येतात नाही माणसाला. आपण आज जे बोलतो ठीक आहे, आम्हाला विश्वास आहे बाय डॉक्टर साहेबांना, 100% आम्हाला आहे विश्वास, तुम्हाला बी असं, पण आपल्याला अजून याच्या पुढे जायचं ना. एकदा आपण हे केलं, इथं PM केल्यानंतर अजून दुसरी की नाही फक्त काय उशीर होतो, आज सकाळ होतो, म्हणजे नाईटला काय करत नाही, त्यांचे नियम असतात. हां तुम्हाला माहिती आहे.